श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज बनवायचा आहे घाटी मसाला। खूप सारी काम आहेत बघा पुढे। चांगल्या वाळल्यात, चांगल्या कुरकुरीत झाल्यात। श्रेयाने सुकत घातल्यात। सगळी श्रेयाची मेहनत 2 दिवस झाले बिचारी सुकत घालते उन्हामध्ये। आता संध्याकाळ झाले, आम्ही साफ करायला आलोय। चांगले झाले ते, कडक कडक झाले चांगले। मम्मी आणि वहिनी आता मिरच्या साफ करताय। श्रेयाचं काम झालंय सुकत घालणं, आमचं काम आहे। चुकून पण श्रेया हात ऑलमोस्ट झालेलं आहे त्यांचं करून। ऑलमोस्ट नाही, अर्धा पण नाही, अजून एवढं बाकी आहे। अच्छा, थोडंसं करून झालेलं आहे। बघू शकता तुम्ही, दोघी जोरदार लागले कामावरती। रिक्षा दोघी काम करताय। रिक्षा आली आहे चालू। बघा काहीच आमचं टेरेस वरनं कसं दिसतो व्ह्यू। तर हा जो मिरच्या साफ करण्याचा व्हिडिओ आहे तो आदल्या दिवशीचा आहे। आदल्या दिवशी संध्याकाळी मी सगळ्या मिरच्या वगैरे, मी आणि क्रांतीनी दोघींनी मिळून मिरच्या सगळ्या साफ करून घेतल्या। कारण दुसऱ्या दिवशी सकाळी माझा लवकर नंबर आहे मिरची कुटायचा, त्याच्यामुळे रात्रीच मला सगळी तयारी करायची होती। म्हणून मिरच्या साफ करून झाल्या आणि लगेच मी इकडे मिरच्या भाजायला घेतलेल्या आहेत। आता मी मिरच्या भाजणार आहे, सगळा गरम मसाला भाजणार आहे, कांदा फ्राय करून घेणार आहे, खोबरं सुद्धा भाजून घेणार आहे, लसूण भाजून घेणार आहे। ही सगळी तयारी मी रात्रीच करून ठेवणार आहे। सगळा जो मसाला आहे हा तो रात्रीच भाजून मग थोडं थंड करून मग प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवणार आहे। कारण तुम्हाला सांगितलं सकाळी मला लवकर जायचं आहे मिरच्या कुटायला, कारण गावी जायचं आहे। त्याच्या आधी माझा मसाला आज झालाच पाहिजे, उद्या मला गावी जायचं आहे म्हणून। तर ही क्लिप आजची सकाळची आहे। सकाळी लवकर उठून सगळी कामं आवरली, मसाल्याचं सगळं सामान घेतलं आणि पहिले डंकावर जाऊन पोहोचली। कारण माझा सगळ्याचा पहिला नंबर होता। 8 वाजता त्यांनी मला त्या ताईंनी बोलवलं होतं, त्या हिशोबाने मी पोहोचली आणि त्यांनी सुद्धा लगेचच माझ्या मिरच्या कुटायला घातलेल्या आहेत। सगळा मसाला घातलेला आहे, कुटायची सुरुवात केलेली आहे। मस्त तो मसाला रेडी करून घेऊया। तर चला, मसाला रेडी आहे। मी घरी सुद्धा आलेली आहे। हा बघा, ही मी मिरची पावडर केलेली आहे, म्हणजे फक्त गरम मसाला आणि मिरची अशी मिरची पावडर आहे। आणि हा घाटी मसाला केलेला आहे, म्हणजे सगळा गरम मसाला, मिरची, कांदा, खोबरा, लसूण हे सगळं साहित्य घालून मसाला कुटलेला असतो। तुम्हाला मी मसाल्याचा रंग सुद्धा दाखवते। मग हे बघा, ही मिरची पावडर आहे साधी आणि हा घाटी मसाला आहे। खूप सुंदर रंग येतो म्हणून मला खूप आवडतो। तर चला, आता मसाला करून झालेला आहे आणि उद्या गावी जायचं आहे। तर चला, पुढची तयारी करायची आहे, ती सुद्धा मी दाखवते तुम्हाला मी काय तयारी केलेली आहे गावी जाण्याची। तर अशी झाडं आपण सगळेच कुंडीमध्ये लावतो आपल्या घरी, गॅलरीमध्ये। पण कधी कधी असं होतं ना की गावी गेल्यानंतर झाडांना पाणी कोण घालणार, काळजी कोण घेणार, मग सुकून जातील, एवढी मेहनत वाया जाईल आणि चांगली झाडं सुकून गेलेली कोणालाच आवडत नाहीत। मग ह्या विचारानेच लोक झाडच लावत नाहीत। तसं होऊ नये म्हणून मी एक इकडे आयडिया सुचली आहे, ती म्हणजे यूज केलेली आहे, ती तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर तुम्ही सुद्धा बघा, माझी सुद्धा भरपूर झाडं आहेत। इकडे काजूचं झाड सुद्धा माझ्याकडे आलेलं आहे। तर एवढ्या छान झाडांची वाट लागू नये म्हणून मी एक जुगाड केलेला आहे, तर तुम्हाला दाखवणारच आहे पुढे। तर बघा जुगाड कसा आहे, माझी ही आयडिया कशी आहे, आवडली तर नक्की सांगा तुम्ही मला। तर बघूया मी काय ट्रिक केलेली आहे ती। अशी एक कोल्ड्रिंकची किंवा पाण्याची जी आपली बॉटल असते साधी, ती घ्यायची आणि मध्ये कट करायची। झाकण असलेली बॉटल हवी आहे। तर ह्या अशा 3-4 बॉटल होत्या माझ्याकडे, त्या मी अशा मधून कट केलेल्या आहेत। एक खालचा भाग आहे आणि एक वरचा भाग। ज्याला झाकण असेल ते घ्यायचं, बिना झाकणाचं घ्यायचं नाही, झाकणवालं घ्यायचं आणि मध्ये कट करून घ्यायचं। कारण आपल्याला त्याच्यामध्ये एअर जमा झाली पाहिजे, म्हणजे हवा जमा झाली पाहिजे, बाष्पीभवन झालं पाहिजे झाडांना पाणी मिळण्यासाठी, म्हणून कट करून घ्यायचं। एअर जमा होण्यासाठी झाकण असलेली बॉटल पाहिजे। बघा, एक खालचा भाग आणि एक वरचा, असं 2-2 भाग करून घेतलेत। कारण माझ्याकडे झाडं भरपूर आहेत, त्याच्यामुळे 3-4 बॉटल मी कापलेल्या आहेत। तर चला बघूया तर पुढे काय करायचं। तर बघा, अशी ही बॉटल घ्यायची आणि अशी झाडामध्ये रोवायची, एकदम घट्ट रोवायची, म्हणजे त्याच्यामध्ये हवा जमा झाली पाहिजे, एअर एकदम जमा झाली पाहिजे, म्हणजे बाष्पीभवन होतं ऊन लागल्यानंतर आणि त्याच्यामध्ये बाष्पीभवन होऊन आतमध्ये जी वाफ जमा होते त्याचं नंतर पाणी होतं आणि ते गळतं कुंडीमध्ये, मग आपल्या झाडाला थोडं थोडं पाणी मिळतं। अशा प्रकारे आपण झाडांची पाण्याची सोय करायची आहे। बघा, झाकणवरली बाजू वरती केलेली आहे आणि असं उलटं जो खालचा भाग आहे आपल्या बॉटलचा तो असं उलट्या बाजूनी करून मग रोवायचा आहे। त्या बॉटल ती घुसत नव्हती, पातळ होती, मग दुसरी घेतली। एकदम एअरटाईट झालं पाहिजे, कारण आतमध्ये वाफ जमा झाली पाहिजे, त्याच्यासाठी एअरटाईट होईल, म्हणजे एकदम गच्च बसली पाहिजे आपली बॉटल।
म्हणजे त्याच्यामध्ये हवा जमा होते, वाफ जमा होते. मग वाफ जमा झाली की त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि आपल्याला झाडांना छान पाणी मिळतं. थोडं थोडं मिळतं, पण थोडं जरी मिळतं, थोडं थोडं जर रोज मिळालं ना पाणी तरी झाडं जिवंत राहतात. कारण मी 8 दिवस जाणार आहे, 8 ते 10 दिवस. तर 8 ते 10 दिवस बिना पाण्याची ह्या उन्हाळ्यात झाडं राहू शकत नाहीत, म्हणून आता ही मी सोय केलेली आहे. तर बघा, सगळ्या झाडांमध्ये मी आता बॉटल्स लावून घेतलेल्या आहेत. इकडे बघा मागच्या साईडला लावलेली आहे. तर अशी बॉटल सगळ्या झाडांमध्ये लावून घ्यायच्या, म्हणजे त्याचं पाण्यामध्ये रूपांतर म्हणजे ते पाणी देतात आपल्या झाडांना. आता तुम्हाला मी गावावरून आल्यावर दाखवेलच, म्हणजे झाडं मेली आहेत की जिवंत आहेत. मग तुम्हाला कळेल की ह्या युक्तीचा वापर झाला आहे की नाही झाला तो, आणि तुमच्या लक्षात पण येईल की आपण ही आयडिया जी आहे ती काम करते की नाही करते. तर तुम्हीसुद्धा गावी जाताना असंच करा, असंच म्हणजे ही युक्ती करा, म्हणजे तुमच्या झाडांचंसुद्धा रक्षण होईल आणि तुमच्या झाडांसुद्धा पाणी मिळेल. आणि म्हणजे कोणी नसेल घरी तर टेन्शन येणार नाही की गावी गेल्यावर झाडांचं काय करू. तर तुम्हीसुद्धा अशाच काही आयडिया यूज करत जा आणि झाडांची सोय पाणी करून मगच बाहेर जात जा. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा. आणि आता मी जाणार आहे गावी, तर यापुढे गावचे व्हिडिओ येतील. मी रत्नागिरीला गावी कोकणात जाणार आहे सासरी, तिकडचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला आता येतीलच. तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.